जय हिंद मित्रांनो, मी तुमचा मित्र पोलीस कॉन्स्टेबल मच्छिंद्र बारामते माय जॉब स्मार्ट्स या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे. मित्रांनो, हा चॅनल आपण खास पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बनवलेला आहे. त्यामुळे पोलीस भरती करणारे जेवढे विद्यार्थी आहेत त्या सर्वांनी आपला चॅनल सबस्क्राईब करा, कारण इथून पुढे येणारे सर्व व्हिडिओ खास पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच आपण बनवणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. आज आपण इतिहास या विषयावर काही प्रश्न घेणार आहोत. प्रश्न पहिला, इसवी सन 1829 मध्ये सत्तेची चालबंदी कायदा कोणी संमत केला? पर्याय आहेत: 1. रॉबर्ट क्लाइव्ह, 2. रॉबर्ट डलहौसी, 3. बेंटिक विल्यम आणि 4. लॉर्ड वेल्लेस्ली. उत्तर आहे विल्यम बेंटिक यांनी चालू केला. प्रश्न दुसरा, 1764 साली बक्सरचे युद्ध झाले. बक्सर हे कोणत्या राज्यात आहे? पर्याय आहेत: उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र. याचे योग्य उत्तर आहे बिहार राज्य. प्रश्न तिसरा, दुहेरी राज्यव्यवस्था कोणी अस्तित्वात आणली? पर्याय आहेत: रॉबर्ट क्लाइव्ह, लॉर्ड डलहौसी, लॉर्ड मेकाले आणि सर ॲलन ह्यूम. याचे योग्य उत्तर आहे दुहेरी राज्यव्यवस्था ही रॉबर्ट क्लाइव्ह यांनी लागू केली. प्रश्न चौथा, रेग्युलेटिंग ॲक्टनुसार टिंबटिंब या गव्हर्नरला गव्हर्नर जनरलचा दर्जा देण्यात आला. पर्याय आहेत: 1. 1773, 2. 1774, 3. 1775 आणि 4. 1772. उत्तर आहे 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार. प्रश्न पाचवा, पहिले वैयक्तिक सत्याग्रही कोण? पर्याय आहेत: महात्मा फुले, आचार्य विनोबा भावे, महात्मा गांधी आणि डॉक्टर सत्यपाल. पहिले वैयक्तिक सत्याग्रही हे आचार्य विनोबा भावे हे होते. प्रश्न सहावा, अमृतसरमध्ये सभाबंदीचा हुकूम जारी कोणी केला? पर्याय आहेत: जनरल डायर, रॉबर्ट क्लाइव्ह, लॉर्ड डलहौसी आणि चौथा आहे लॉर्ड मेकाले. उत्तर आहे जनरल डायर यांनी आदेश लागू. प्रश्न सातवा, गांधीजींनी मिठाचा सत्याग्रहासाठी टिंबटिंब रोजी आपल्या 78 सहकाऱ्यांसोबत साबरमती आश्रमातून निघाले. उत्तर आहे 12 मार्च 1930 रोजी साबरमती आश्रमातून निघाले. प्रश्न आठवा, तात्या टोपे यांचे मूळ नाव काय होते? पर्याय आहेत: रामचंद्र पांडुरंग, राजाराम बापू, बापूराव पाटील आणि संभाजीराव. तात्या टोपे यांचे मूळ नाव होते रामचंद्र पांडुरंग. प्रश्न नववा, गांधीजींनी दांडी यात्रेसाठी एकूण किती किमी अंतर पार केले? पर्याय आहेत: 385, 389, 387 आणि चौथा आहे 380. उत्तर आहे 385 किलोमीटर अंतर पार केले. प्रश्न 10वा, 1908 मध्ये बाळ गंगाधर टिळक यांना किती वर्षाची शिक्षा झाली? पर्याय आहेत: 1. 8, 2. 3, 3. 6 आणि 4. 7. याचे योग्य उत्तर आहे 6 वर्ष शिक्षा झाली. प्रश्न 11वा, चंपारण्य सत्याग्रह केव्हा सुरू झाला? पर्याय आहेत: 1917, 1920, 1922 आणि चौथा पर्याय आहे 1916. चंपारण्य सत्याग्रह हा 1917 मध्ये सुरू झाला. प्रश्न क्रमांक 12, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली? पर्याय आहेत: 1985, 1980, 1981 आणि 1982. याचे योग्य उत्तर आहे 1985. प्रश्न 13वा, मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली? पर्याय आहेत: 1. 1906, 2. 1907, 3. 1905 आणि 4. 1904 रोजी.
मुस्लिम लीगची स्थापना ही 1906 रोजी झाली होती. प्रश्न क्रमांक 14. खिलाफत चळवळ कधी सुरू झाली? पर्याय आहेत 1919, 1920, 1921 आणि 1922. उत्तर आहे खिलाफत चळवळ ही 1919ला सुरू झाली. पुढचा प्रश्न आहे पहिली गोलमेज परिषद केव्हा झाली? पर्याय आहेत 12 जानेवारी 1930, 12 नोव्हेंबर 1930, 15 नोव्हेंबर 1930 आणि चौथा आहे 1 जानेवारी 1930. उत्तर आहे 12 जानेवारी 1930ला पहिली गोलमेज परिषद झाली. प्रश्न क्रमांक 16. कारगिलचे युद्ध कधी झाले? पर्याय आहेत 1 1919, 2 1934, 3 1920 आणि चौथा आहे 1921. कारगिलचे युद्ध हे 1919ला झाले. प्रश्न क्रमांक 17. दुसरे महायुद्ध कधी सुरू झाले? पर्याय आहेत 1939, 1932, 1933 आणि चौथा आहे 1934. उत्तर आहे 1939ला दुसरे महायुद्ध सुरू झाले. प्रश्न क्रमांक 18. 1857च्या उठावावेळी गव्हर्नर जनरल कोण होते? पर्याय आहेत लॉर्ड विल्यम बेंटिक, लॉर्ड रिपन, लॉर्ड कॅनिंग आणि लॉर्ड मोर्ले. उत्तर आहे लॉर्ड कॅनिंग. प्रश्न क्रमांक 19. 1857च्या राष्ट्रीय उठावात पहिली गोळी झाडणारा व्यक्ती कोण? पर्याय आहेत मंगल पांडे, राणा कुंवरसिंह, तात्या टोपे, नानासाहेब पेशवे. याचे योग्य उत्तर आहे मंगल पांडे यांनी पहिली गोळी झाडली होती. प्रश्न क्रमांक 20. आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? पर्याय आहेत सुभाषचंद्र बोस, के लक्ष्मी स्वामीनाथन, रास बिहारी बोस, शहनवाज खान. उत्तर आहे रास बिहारी बोस यांनी सुरू केली. प्रश्न क्रमांक 21. मायकेल ऑडवायरची हत्या कोणत्या क्रांतिकारकाने केली? पर्याय आहेत भगतसिंग, 2 राजगुरू, 3 सुखदेव, 4 उधमसिंग. उत्तर आहे मायकेल ऑडवायरची हत्या उधमसिंग यांनी केली. प्रश्न क्रमांक 22. बंगालच्या फाळणीचा जबाबदार असलेला गव्हर्नर जनरल कोण? पर्याय आहेत लॉर्ड मिंटो, लॉर्ड कर्झन, लॉर्ड डलहौसी, लॉर्ड रिपन. उत्तर आहे लॉर्ड कर्झन. पुढचा प्रश्न आहे भारतात सामाजिक सुधारणांचा पाया घालणारे व्यक्ती कोण? पर्याय आहेत 1 राजाराम मोहन राय, 2 महात्मा गांधी, 3 स्वामी विवेकानंद आणि 4 रधो कर्वे. उत्तर आहे राजाराम मोहन राय. प्रश्न क्रमांक 24. पुणे करार कोणामध्ये झाला? पर्याय आहेत 1 महात्मा गांधी, लॉर्ड माउंटबॅटन, पंडित नेहरू, सुभाषबाबू, महात्मा गांधी, आयर्विन, महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. उत्तर आहे महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 25. जहाल गटातील 3 प्रसिद्ध नेत्यांची कंसात त्रिमूर्ती नावे सांगा. पर्याय आहेत लाल बाल पाल, लाल बाल दयानंद, लाल बाल अरविंद आणि चौथा आहे विवेकानंद अरविंद दयानंद. उत्तर आहे लाल बाल पाल. प्रश्न क्रमांक 26. खालीलपैकी चुकीची जोडी सांगा. पर्याय आहेत 1 बाळ गंगाधर टिळक, गीतारहस्य, महात्मा गांधी सुधारक, बाबासाहेब आंबेडकर शूद्र कोण होते, ज्योतिबा फुले शेतकऱ्यांचा आसूड. उत्तर आहे महात्मा गांधी सुधारक. ही चुकीची जोडी आहे. प्रश्न क्रमांक 27. 1930 मध्ये पहिल्या गोलमेज परिषदेचे आयोजन कोणी केले? पर्याय आहेत 1 लॉर्ड कॅनिंग, 2 लॉर्ड रिपन, 3 रॅमसो मॅकडोनाल्ड आणि 4 लॉर्ड माउंटबॅटन यांनी. उत्तर आहे रॅमसे मॅकडोनाल्ड. प्रश्न क्रमांक 28. भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? पर्याय आहेत गोकू गोखले,
2 महात्मा गांधी, 3 बाळ टिळक, 4 विलास सावरकर. उत्तर आहे भारत सेवक समाजाची स्थापना ही गोपाळकृष्ण गोखले यांनी केली. प्रश्न क्रमांक 29. जुन्या मुंबई प्रांताचा पहिला ब्रिटिश गव्हर्नर कोण होता? पर्याय आहेत एल्फिन्स्टन, 2 मोर्ले, 3 रॉबर्ट क्लाइव्ह आणि 4 आहे लॉर्ड डलहौसी. उत्तर आहे एल्फिन्स्टन हा जुन्या मुंबई प्रांताचा ब्रिटिश गव्हर्नर होता. प्रश्न क्रमांक 30. पंजाब केसरी कोणास म्हटले जाते? पर्याय आहेत भगतसिंग, 2 राजगुरू, 3 लाला लजपत राय आणि 4 आहे सुखदेव. उत्तर आहे पंजाब केसरी हे लाला लजपत राय यांना म्हटले जाते. पुढचा प्रश्न आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष कोण? पर्याय आहेत 1 सरोजिनी नायडू, 2 कमला नेहरू, 3 मॅडम कामा आणि 4 आहे ॲनी बेझंट. उत्तर आहे ॲनी बेझंट या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. प्रश्न क्रमांक 32. राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? पर्याय आहेत महात्मा गांधी, दादाभाई नौरोजी, विमसचंद्र बॅनर्जी आणि 4 आहे सर ॲलन ह्यूम. उत्तर आहे विमसचंद्र बॅनर्जी हे होते. प्रश्न क्रमांक 33. डॉक्टर पांडुरंग सदाशिव कानखोजे यांनी गदर ही गुप्त क्रांतिकारक संघटना या देशामध्ये सुरू केली. पर्याय आहेत इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका, बेल्जियम. उत्तर आहे अमेरिका येथे गदर ही गुप्तचर संघटना चालू केली. प्रश्न क्रमांक 34. काँग्रेसचे पहिले अधिवेशन या शहरात घडून आले. पर्याय आहेत 1 पुणे, 2 दिल्ली, 3 मुंबई आणि 4 आहे कोलकाता. काँग्रेसचे पहिले अधिवेशन मुंबई शहरामध्ये घडून आले. प्रश्न क्रमांक 35. कलेक्टर जॅक्सनचा वध करणारा क्रांतिकारक कोण? पर्याय आहेत अनंत लक्ष्मण कान्हेरे, बाबाराव सावरकर, मदनलाल धिंगरा आणि 4 आहे उधम सिंग. उत्तर आहे कलेक्टर जॅक्सनचा वध अनंत कान्हेरे यांनी केला. प्रश्न क्रमांक 36. अभिनव भारत संघटनेचे संस्थापक कोण होते? पर्याय आहेत विदास सावरकर, भगतसिंग, म गो रानडे आणि लोकहितवादी. अभिनव भारत संघटनेचे संस्थापक होते विदास सावरकर. प्रश्न क्रमांक 37. खालीलपैकी कोणास आद्य क्रांतिकारक म्हटले जाते? पर्याय आहेत भगतसिंग, उधमसिंग, वासुदेव बळवंत फडके आणि विदास सावरकर. उत्तर आहे वासुदेव बळवंत फडके यांना म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 38. ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील राजवटीचा शेवट कधी झाला? पर्याय आहेत 1947, 1957, 1958 आणि 1961. उत्तर आहे 1858ला शेवट झाला. प्रश्न क्रमांक 39. हैदराबाद मुक्ती संग्रामात अनुकूल पार्श्वभूमी कोणी तयार केली? पर्याय आहेत सरदार वल्लभभाई पटेल, स्वामी रामानंद तीर्थ, महात्मा गांधी आणि 4 आहे स्वामी दयानंद. उत्तर आहे स्वामी रामानंद तीर्थ यांनी पार्श्वभूमी तयार केली. प्रश्न क्रमांक 40. भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल व पहिला व्हाईसराय कोण? पर्याय आहेत लॉर्ड माउंटबॅटन, लॉर्ड कॅनिंग, लॉर्ड कर्झन आणि सी राजगोपालाचारी. उत्तर आहे लॉर्ड कॅनिंग हा होय. प्रश्न क्रमांक 41. व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट रद्द करणारा गव्हर्नर जनरल कोण? पर्याय आहेत लॉर्ड रिपन, लॉर्ड कर्झन, लॉर्ड डलहौसी आणि 4 आहे लॉर्ड लिटन. उत्तर आहे लॉर्ड रिपन यांनी व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट रद्द केला. प्रश्न क्रमांक 42. लॉर्ड कर्झनची तुलना कोणत्या मोगल सम्राटाबरोबर केली जाते? पर्याय आहेत अकबर, औरंगजेब, शहाजहान, जहांगीर.
उत्तर आहे औरंगजेब सोबत लॉर्ड कर्झनची तुलना केली जाते. प्रश्न क्रमांक 43. 1929 मध्ये संपूर्ण स्वराज्याचा ठराव कोणाच्या अध्यक्षतेखाली पास करण्यात आला? पर्याय आहेत पंडित नेहरू, सुभाषबाबू, लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी. उत्तर आहे पंडित नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली पास करण्यात आला. पुढचा प्रश्न आहे गदर पार्टीचे पुणे जिल्ह्यातील कार्यकर्ते कोण होते? पर्याय आहेत विष्णू गणेश पिंगळे, वासुदेव बळवंत फडके, चाफेकर बंधू आणि चौथा आहे वि. दास सावरकर. उत्तर आहे विष्णू गणेश पिंगळे हे होते. प्रश्न क्रमांक 45. भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल कोण? पर्याय आहेत लॉर्ड कॅनिंग, लॉर्ड माउंटबॅटन, सी. राजगोपालाचारी आणि चौथा आहे लॉर्ड डलहौसी. उत्तर आहे सी. राजगोपालाचारी. प्रश्न क्रमांक 46. विधवा विवाहाचे पुरस्कार करणारे समाजसुधारक कोण होते? पर्याय आहेत 1. म. गो. रानडे, राजाराम मोहन राय, महात्मा गांधी आणि चौथा आहे महर्षी धोंडो केशव कर्वे. उत्तर आहे धोंडो केशव कर्वे. प्रश्न क्रमांक 47. होम रूल लीगची स्थापना सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या प्रांतात झाली? पर्याय आहेत 1. मुंबई, 2. चेन्नई, 3. म्हैसूर आणि चौथा आहे कोलकाता. उत्तर आहे होम रूल लीगची स्थापना ही सर्वप्रथम मुंबई येथे सुरू झाली. प्रश्न क्रमांक 48. असहकार चळवळ कोणी सुरू केली? पर्याय आहेत पंडित नेहरू, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी आणि चौथा आहे सरदार वल्लभभाई पटेल यांनी. उत्तर आहे असहकार चळवळ ही महात्मा गांधी यांनी सुरू केली. पुढचा प्रश्न आहे मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध टिंबटिंब यांनी आवाज उठविला. पर्याय आहेत सावित्रीबाई फुले, 2. महात्मा फुले, 3. लोकमान्य टिळक आणि 4 आहे विठ्ठल रामजी शिंदे. उत्तर आहे विठ्ठल रामजी शिंदे यांनी मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध आवाज उठविला. प्रश्न क्रमांक 50. वैयक्तिक सत्याग्रहाचे दुसरे सत्याग्रही कोण होते? पर्याय आहेत पंडित नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, विनोबा भावे आणि मौलाना आझाद. उत्तर आहे दुसरे वैयक्तिक सत्याग्रही हे पंडित नेहरू हे होते. मित्रांनो, तुमचे किती प्रश्न बरोबर आले हे कमेंट करायचे आहे आणि चॅनल सबस्क्राईब करायचे आहे. थँक्यू.